अरे का महाराज लय बसले आज अभ्यास घेऊन राहिले काय? हा करावा लागतो ना अभ्यास. कारण काय? अभ्यास हा आपण पहिलाच करतो. हा. कारण हा जो अभ्यास आहे ना, हा पोट पाण्याचा अभ्यास आहे. संसारिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी लाभलेला अभ्यास म्हणजे ही मेकालेची अभ्यास आहे. कारण मेकालेने ज्यावेळेस ही शिक्षण ऍक्ट निर्माण केला, तर मेकालेचा उद्देश असा होता, ब्रिटिश गव्हर्नर होता. कारण त्यांना ह्या भारतामध्ये सेवक लोक घडवायचे होते. आणि सेवक कसे घडतील ती ह्या विद्येमध्ये आहे. कारण जसं आपण अध्यात्मामध्ये जर कधी गेलो समजा, तर आपल्याला अध्यात्मामध्ये जाणीव करून देतात अध्यात्म की बा ही जी वैयक्तिक तुमचं जे सांसारिक गोष्टी आहे, हे तुमचा सांसारिक गोष्टी खोट्या आहे आणि मिथ्य आहे, तसं आपलं अध्यात्म सांगतं. पण मेकाल्याच्या तत्वज्ञानानं हे ज्याचा अभ्यास केला तर याच्यामध्ये आमचं वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी हाच माध्यम आहे. आणि गुलामी करायच्या अंतर याच्यानुसार ह्या विद्येचा अभ्यास करून तुम्ही गुलामी करू शकता. मग तुम्ही आता तेच करायला माऊली? नाही, आता सध्या चालेल. कारण आपल्याला कसं आहे, आपलं टार्गेट म्हणजे अध्यात्मामध्ये उतरण्याचं आहे. पण अध्यात्मामध्ये जाऊन तुका म्हणे लाभ होय व्यापार, तो आपल्याला व्यापार करायचा नाहीये. कारण परमार्थामध्ये जाऊन पैसा अर्जित केल्याच्या बाद तो परमार्थ नाही राहिला. तो तुकोबरायच्या दृष्टीनं तुका म्हणे लाभ होतो होय व्यापार, तो व्यापार झाला. आणि व्यापार आपल्याला तिथले करायचा नाहीये. कारण तुम्हाला वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पैसा पाहिजे, तर पैसा तुम्ही कोणाची चाकरी करून किंवा तुम्ही कोणाची गुलामी करून बी हासिल करू शकता ना. परमात्म्याच्या नावावर पैसा अर्जित करणं हे काही योग्य नाही ना. कारण वैयक्तिक गरजासाठी जर पैसा लागला ना, पैसा कमवण्यासाठी बरेच माध्यम आहे इकडे. परमात्म्याच्या नावावर का पैसा कमवायचा, याला आपला सक्त विरोध आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण अध्यात्म क्षेत्र बी निवडलं ना, तर आपल्याला पैसा न घेता अध्यात्म क्षेत्रामध्ये उतरणं आहे. कारण लाभ केल्याच्या बाद ते अस्तित्व नाही राहिलं मनुष्याचं. तो कोणाने याच्यावर चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे, देती देती तेही नरका जाती, देणारा नरकात जाईन. देणारा पण त्याच्यामध्ये दोषी आहे. कारण परमात्मा हा कष्ट करून करायचा असतो. आपला अध्यात्म लाभ म्हणून अध्यात्म करू नये. तुका म्हणे अंग होय हरिरूप, ही अनुभूती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पैसा घेणाऱ्याला कधीच येऊ शकत नाही. हे तुकोबरायचे शब्द आहे, माझे नाही. कारण तुका म्हणे अंग होय हरिरूप, जर कधी हरिरूप व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट करूनच परमार्थ करावा लागेल, तरच तुम्ही हरिरूप होसाल. कारण देवाला सुद्धा त्याच्या चिंतनावरून लाभ मान्य नाहीये. तुमचं म्हणणं आहे की इकडून पैसे कमवणार नाही तिकडं मग तुम्ही आपल्या जीवनाचं, कारण शेवटी तर सत्य ब्रह्मच आहे ना. कारण जर कधी तुम्ही या भूमंडळामध्ये वैयक्तिक आपल्याला झळक कळतं की बुवा, जर कधी सत्य जर कधी असतं तर मरावं लागलं नसतं ना. हेच जर कधी तुमचं भूमंडळातल्या गोष्टी सत्य असतं, तर जर कधी मरावं लागत असेल तर याचा अर्थ ब्रह्म बी सत्य आहे. आणि ब्रह्माचा प्राप्ती